आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची दिलासादायक बातमी समोर आली आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ई-केवायसी प्रक्रिया करताना चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थ्यांना आता दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे। यासाठी शासनाकडून 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी अर्ज करताना ई-केवायसी पूर्ण केली होती, मात्र काही लाभार्थ्यांकडून चुकून चुकीची माहिती किंवा पर्याय निवडला गेला होता। त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या। ही बाब लक्षात घेऊन शासनाने संवेदनशील निर्णय घेत अशा सर्व महिलांना पुन्हा एकदा आपली माहिती दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना आता योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। दरम्यान संबंधित लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आपली ई-केवायसी माहिती अचूकपणे अपडेट करून घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे। महिला व बालविकास विभागाअंतर्गत सरकारच्या वतीने जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याची ई-केवायसीच्या संदर्भातली मुदत 31 मार्च रोजी त्या ठिकाणी संपली। पण काही निवेदनं आमच्याकडे प्राप्त झालेली होती, काही त्या संदर्भातल्या ई-केवायसीच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी। काहींनी ई-केवायसी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता। त्यात काही चुकीचे ई-केवायसीच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली। ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिल पर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही ई-केवायसी करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिल पर्यंत ही मुदत सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही आम्ही वाढवत आहोत।